हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 13. राईट. याच्यामध्ये काय आहे? पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन. काय ते? पेंटॅगॉन म्हणजे पंचकोन, ज्याला 5 साइड आहेत आणि सर्व साइडच्या लेंथ सेम आहेत. ओके. त्यानंतर हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे सुसमषटकोन. काय असा असतो हेक्झॅगॉन, ज्याच्या 6 साइड या सारख्या असतात. ओके. आणि आतले अँगल सुद्धा, इंटेरियर अँगल सुद्धा सेम असतात. ह्या सगळ्या साइड सेम. ओके. आणि हा प्रत्येक अँगल सुद्धा कसा असतो? हा सारखाच असतो. राईट आहे. तर याला आपण म्हणतो हेक्झॅगॉन. हेक्झा म्हणजे 6 आणि गोना म्हणजे साइड. हेक्झॅगॉन. ओके. पेंटॅगॉन म्हणजे 5 साइड, 5 सारख्या साइड असतात. सेप्टॅगॉन म्हणजे सप्तकोन है ना, 7 बाजू, पण 7ही बाजूंची लेंथ ही सेम असणार. ऑक्टॅगॉन म्हणजे अष्टकोन, ज्याला 8 साइड असतील आणि 8ला 8 साइड सगळ्या सारख्या असतील. तर ह्या काही 4, या सगळ्यांना आपण म्हणतो पॉलिगॉन्स है ना. पॉली म्हणजे अनेक आणि पॉलिगॉन्स, गोना म्हणजे साइड, ज्याला अनेक बाजू आहेत अशा, म्हणजे किमान 3 बाजू. तर त्रिकोण जर एखादा आपण कन्सिडर केला मित्रांनो, आणि आपण काय करूयात, एक समभुज त्रिकोण घेऊयात, त्याच्या या 3ही बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. मग हे 3ही अँगल सारखे होतात. आणि हा प्रत्येकाचं मेजरमेंट असते 60 डिग्री. हे माहिती आहे आपल्याला, कारण त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. त्याच्यामुळे हा प्रत्येक कोण झाला 60-60चा. आणखीन आपण समजा काय करूयात, इथे हे 3 व्हर्टायसेस आहेत ए बी सी. ओके. तर हा जो एक व्हर्टेक्स सी आहे, इथे काय करूयात, ही साइड इकडे अशी वाढू, ही पण साइड इकडे वाढू. तर हा कोण सुद्धा होणार 60चाच है ना. या आतल्या कोणाचा, अंतर्गत कोणाचा हा एक काय विरुद्ध कोण आहे. मग राहिले 2 कोण दुसरे, हा एक कोण आणि हा पण कोण. तर हा कोण आणि हा कोण, या दोन्ही कोणांना त्रिकोणाचे बाह्य कोण म्हणतात, किंवा त्याला आपण म्हणतो एक्सटेरियर अँगल्स. हे काय आहे? एक्सटेरियर म्हणजे त्याला आपण म्हणतो त्रिकोणाचा हा बाह्य कोण. ओके. हा सुद्धा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे, परंतु या व्हर्टेक्स साठी हा आणि हा हे 2 आहेत समजा, परंतु आपण त्याला एकच समजायचं. ओके. त्यानंतर या व्हर्टेक्स ए जवळ सुद्धा इथे एक बाह्य कोण, इथे एक बाह्य कोण मिळेल आपल्याला, इथे एक पेर मिळेल. त्यानंतर ह्या बी या व्हर्टेक्स जवळ सुद्धा आपल्याला इथे एक है ना, आणि इथे एक बाह्य कोण मिळेल. तर तसे इथले 2, इथले 2 आणि इथले 2, 6 बाह्य कोण दिसतील, परंतु आपण याला 3च कन्सिडर करणार आहोत. हा इथला 1, हा इथला 2 आणि इथला एक 3. आणि हा आहे इंटेरियर अँगल. बरं, आता या बाह्य कोणाचं मेजरमेंट किती येतं ट्रायंगल मध्ये आपण जर विचार केला मित्रांनो, आपण हा वाढवलाय, हा इथला हा काय आहे, हा एक्सटेरियर अँगल आहे इथला हा. राईट. तर हा कोण आणि हा कोण, हे दोन्ही कोण कसे आहेत? लिनियर पेअर आहेत, हे नाही, रेषेच्या एकाच बाजूला आहेत असे. इथला एक कोण आणि इथला एक कोण, हे लिनियर पेअर आहे, ज्याला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणत असतो. याचं माप जर 60 असेल तर नक्कीच हा 120 डिग्रीचा असणार. राईट आहे. त्याच पद्धतीने हा इथला 60 तर हा 120 डिग्रीचा, हा 60 तर हा सुद्धा 120 डिग्री, किंवा याला सुद्धा आपण म्हणू शकतो 120 डिग्री, हा 120 डिग्रीचा, हा इथला सुद्धा 120 डिग्रीचा है ना. तर इथं काय झालं, मग 3 जे एक्सटेरियर अँगल्स आहेत ना, हा एक हे वेगळं न पकडता आपण याला आपण एकच समजा, दोन्ही मला आपण एकच समजणार आहोत. तर इथला 120, इथला 120 आणि इथला सुद्धा 120. किती त्रिकोणाला आत 3 इंटेरियर अँगल्स आहेत, अंतर्गत कोण किती आहेत? 3 आहेत. मग बाह्य कोण सुद्धा त्याला 3च कन्सिडर करायचे. आणि हा जो ट्रायंगल आहे तो समभुज असल्यामुळे मधले 3ही कोण समान झालेत, आणि त्याच्यामुळे बाह्य कोण सुद्धा, प्रत्येक बाह्य कोण हा 60चा आहे. ओके. तर थोडस आपण इथे एक लक्षात घेऊयात. बघा, बाह्य कोण किती झाले? 120 चे 3 झाले, 120 आणखी एक 120. या तिन्हींची जर मित्रांनो आपण सम केली तर आपल्याला ती मिळते 360 डिग्री. म्हणजे कुठलाही जर आपण एक पॉलिगॉन घेतला, मग तो त्रिकोण असो, चौकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन वगैरे, कुठलाही पॉलिगॉन जर घेतला तर त्याच्या
जो कोण जेवढे काही एक्सटेरियर अँगल्स असतील त्या सर्व एक्सटेरियर अँगल्सची जर बेरीज केली तर ती 360 डिग्री येते. तर आपण एक पहिला पॉइंट आपण नोट करूयात. नोट नंबर 1, सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ ए रेग्युलर याचा अर्थ की त्या पॉलिगॉनच्या त्या बहुभुजाची प्रत्येक साइड ही समान आहे. रेग्युलर पॉलिगॉन इज 360 डिग्री. ओके, म्हणजे सर्व एक्सटेरियर अँगल्सची सम म्हणजे बेरीज ती किती येणार आहे? 360 डिग्री. राईट. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, एक एक्सटेरियर अँगल आणि त्याचा इंटेरियर अँगल या दोघांची सम इथे किती मिळते आपल्याला? 180 डिग्री है ना. इथला 60 डिग्री आणि त्याचा बाह्य कोन त्याचा एक्सटेरियर अँगल आहे 120. टोटल किती झाले? 180 डिग्री. So sum of interior angle and exterior angle of a regular polygon is 180 degree. Right आहे? ते आपण इथे लिहूया. Sum of an interior angle and an exterior angle इज 180 डिग्री. ओके, हे दोन अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी. पहिल्यामध्ये काय सांगितलंय? एखादा रेग्युलर पॉलिगॉन जर असेल, मग तो समभुज त्रिकोण असेल किंवा चारही साइड सारखे असलेला स्क्वेअर जर आपण कन्सिडर केला किंवा समभुज चौकोन जरी आपण कन्सिडर केलो तर त्याचा प्रत्येक जो एक्सटेरियर अँगल आहे त्या सर्व एक्सटेरियर अँगलची सम मिळणार आपल्याला 360 डिग्री. आणि त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे एखाद्या पॉलिगॉनचा इंटेरियर अँगल आणि त्याचाच एक्सटेरियर अँगल या दोन्हीची सम जर आपण केली तर ती आपल्याला नक्की मिळणार आहे 180 डिग्री. ओके, तर या दोन पॉइंटच्या मदतीने आता आपल्याला काय करायचं बघा, काय प्रॉब्लेम आहे परत एकदा आपण रीड आउट करूयात. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ ए रेग्युलर पेंटागॉन, हेक्सागॉन, सेप्टॅगॉन आणि ऑक्टॅगॉन. ओके, तर एक एक आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. चला, काय दिला? पहिला प्रॉब्लेम आहे पेंटागॉन. आपण एक काय करूयात, पेंटागॉनची फिगर काढूयात. फर्स्ट पेंटागॉन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पंचकोन है ना, ज्याला 5 कोन आहेत, 5ही साइड सारखे आहेत. एक साइड, दुसरी, तिसरी, चौथी आणि समजा ही 5वी. ओके, तर हा प्रत्येक अँगल कसा असणार मित्रांनो? समान असणार आहे. आणि आता कुठल्या तरी एखादा एक व्हर्टेक्स हा सपोज आपण कन्सिडर करूयात. ही साइड वाढवू, ही साइड वाढवू. तर हा जो अँगल आहे याला आपण म्हणतो मी 1 म्हणेन आणि याला सुद्धा म्हणेन मी 2. तर हे दोन्ही अँगल तर सेम असतील तर या व्हर्टेक्सला रिलेटेड असलेले हे दोन एक्सटेरियर अँगल्स आहेत. याला दोन वेगळे न समजता आपण यांना एकच समजणार आहोत. ओके, तर याचं आपल्याला मेजरमेंट मित्रांनो शोधायचं आहे. तर असं प्रत्येक व्हर्टेक्स जवळ इथे एक मिळेल आपल्याला एक्सटेरियर अँगल, इथे एक मिळेल, इथे एक मिळेल, इथे एक मिळेल. एकूण आपल्याला 5 एक्सटेरियर अँगल्स मिळतील है ना. तर मात्र एक नियम आता आपण फाइंड आउट केलेला आहे बघा. काय? सर्व एक्सटेरियर अँगलची सम किती असते? 360 डिग्री असते. मग इथे एक्सटेरियर अँगल्स आहेत 5 है ना. इथे आपण लिहूयात therefore exterior angle of regular pentagon equal to किती असणार? सगळ्यांची सम 360 असणार आणि ह्या पेंटागॉन मध्ये एकूण एक्सटेरियर अँगल्स आहेत 5. बरोबर आहे. या 360 ला जर आपण 5 न डिव्हाइड केलं तर एका एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट आपल्याला मिळणार आहे. काय मिळेल? 5 ने डिवाइड करूयात. 5 एक 5, 5 7 35, 1 उरला 10 झाले, 5 दुनी 10 म्हणजे 72 डिग्री आला. हा आहे एक्सटेरियर अँगल. शॉर्ट मध्ये लिहितो EXT म्हणजे एक्सटेरियर अँगल इक्वल टू 72 डिग्री. एक काम झालं. आता हा जर मित्रांनो अँगल 72 डिग्रीचा असेल राईट, मग याचा हा
इंटरनल अँगल कितीचा असेल. समजा त्याचं मेजरमेंट आपण धरूयात एक्स, आणि आता हा एक्स आणि हा 72 डिग्री हे लिनियर पेअर मध्ये आहेत है ना. मग लिनियर पेअर मध्ये असतील तर एक्स प्लस 72 डिग्री है ना, एक्स डिग्री समजू, तर याचं मेजरमेंट होणार आहे 108 डिग्री, सॉरी 180 डिग्री. 72 तिकडे जाऊन जर सबट्रॅक्ट केलो तर आपल्याला एक्स डिग्री बरोबर मिळेल आपल्याला 108 डिग्री है ना. तर इंटेरियर अँगल किती झाला 108 डिग्री, राईट. आता हे झाले डिग्री मध्ये शोधलेत आपण. आता यांना आपल्याला काय करायचंय, रेडियन मध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर रेडियन मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, सिम्पल. त्या अँगलला पाय बाय 180 आपण काय करत असतो, मल्टिप्लाय करत असतो. ओके, देअरफॉर एक्सटेरियर अँगल इक्वल टू 72 मल्टिप्लाइड बाय पाय बाय 180 एवढे होतील रेडियन. 18 चोक 72 आणि 18 180. पुन्हा 2 न कॅन्सल करू, 2 4 2 5 10. म्हणजे हा झाला 2 पाय बाय 5 रेडियन. हा झाला एक्सटेरियर अँगल. अँड INT म्हणजे आपण त्याला म्हणूयात इंटेरियर अँगल. ओके, इंटेरियर अँगल किती फाइंड आउट केला आपण, 108. या 108 ला जर आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला, रेडियन मधला अँगल मिळून जाईल. राईट. काय कॅन्सल होणार, 18 नेच कॅन्सल करूयात. 18 95 18 संग 108 आणि हे 10 परत 2 न कॅन्सल केलं, 2 6 आणि 2 5 10. म्हणजे आपल्याला मिळणार आहे 3 पाय बाय 5 रेडियन. राईट. तर पेंटॅगॉनचा एक्सटेरियर अँगल आहे 72 डिग्री, डिग्रीमध्ये 72 डिग्री येणार आहे, आणि रेडियन मध्ये 2 पाय बाय 5 रेडियन, आणि त्याचा इंटेरियर अँगल असतो 108 डिग्रीचा. ओके, 108 चं कन्व्हर्शन आपण रेडियन मध्ये केलं तर 3 पाय बाय 5 आपल्याला मिळतं. चला, नेक्स्ट पॉलिगॉन आहे आपला हेक्झॅगॉन, ज्याला आपण षटकोन म्हणतो. याची फिगर काढूयात. हेक्झॅगॉन है ना, 6 साइड आहेत याला, सर्व साइड सेम आहेत आणि आतले सगळे अँगल सेम आहेत. एक आपण एक व्हर्टेक्स घेऊयात समजा इथला, याची ही साइड आपण इकडे वाढवू आणि ही साइड इकडे वाढवूयात. हा इंटेरियर अँगल समजा आपण कन्सिडर करूयात एक्स, आणि हा एक्सटेरियर अँगल आपण कन्सिडर करूयात वाय. ओके, इथे लिहू आपण एक्स हा असेल इंटेरियर अँगल लेट, अँड वाय असेल हा एक्सटेरियर अँगल. ओके, बर. तर आता वाय सारखे असे प्रत्येक व्हर्टेक्सला आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळणार आहे. तर एकूण 6 एक्सटेरियर अँगल मिळणार आहेत, आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्या एक्सटेरियर अँगलची सम 360 असते. इथे लिहू आपण देअरफॉर, किंवा इथे लिहू सिन्स sum of all the exterior angles is 360 degree. Therefore, आता हा y जो आहे, y चं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. एका एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे, तर ते असणार आहे 360. असे y सारखे किती आहेत, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, असे 6 असणार आहेत. 6 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल 60 डिग्री. ओके, देअरफॉर आता ह्या 60 डिग्रीच आपण लगेच रेडियन मध्ये काढूयात. y इक्वल टू 60 इंटू पाय बाय 180. राईट, हे एवढे रेडियन होणार. 0 कॅन्सल झाला, 6 1 6, 6 3 18, म्हणजे आपल्याला मिळणार आहे पाय बाय 3 रेडियन. तर हा झाला एक्सटेरियर अँगल. ऑल्सो बघा, इंटेरियर अँगल आणि त्याचा एक्सटेरियर अँगल ह्या दोन्ही कशा असतात, रेषीय जोडीतील कोन असतात, लिनियर पेअर असतात. आणि लिनियर पेअरची सम काय असते, एक्स प्लस वाय इक्वल टू आपल्याला मिळणार 180 डिग्री. तर एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, वाय आहे 60 डिग्री, टोटल 180. देअरफॉर एक्स इक्वल टू मिळेल 180 मधून हा 60 गेला तर 120 डिग्री मिळाला. राईट, दॅट इज एक्स इक्वल टू 120 ला आपण पाय बाय 180 ने मल्टिपल जर केलं तर ते
डिग्रीतला अँगल रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे. कॅन्सल करूया 0, त्यानंतर 6 दुनी 12, 6 त्रिक 18, म्हणजे इथे आपल्याला x इक्वल टू मिळेल 2π/3 एवढे रेडियन्स मिळणार आहे. राईट आहे. तर हेक्झॅगॉनचा एक्सटिरियर अँगल असतो 60 डिग्रीचा, म्हणजेच π/3 रेडियनचा. आणि त्यानंतर त्याचा बघा सुषम षटकोनाचा आहे ना, हेक्झॅगॉनचा, रेग्युलर हेक्झॅगॉनचा इंटरनल, हा जो प्रत्येक इंटरनल अँगल आहे त्याचं मेजरमेंट असतं 120 डिग्री, आणि त्याला आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केलं तर ते 2π/3 रेडियन असं मिळायला लागेल. नेक्स्ट आहे सेप्टॅगॉन, ज्याला आपण म्हणूयात सप्तकोन है ना. म्हणजे त्याला 7 साइड असतील, 7ला 7 साइड समान असतील, त्याचे इंटरनल अँगल सगळे सेम असतील, एक्सटर्नल अँगल सुद्धा सगळे सेम असणार आहेत. आपण काय सपोज करूयात, लेट x अँड y बी इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल्स ऑफ ए रेग्युलर सेप्टॅगॉन. राईट आहे. हा जो सप्तकोन आहे, सेप्टॅगॉन आहे, रेग्युलर वाला है ना, म्हणजे ज्याच्या सर्व साइड सेम आहेत, त्याचा x हा आहे इंटेरियर अँगल आणि y आहे एक्सटेरियर अँगल. ओके. देअरफॉर y आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर 360 ला 7 ने आपल्याला डिव्हाइड करावं लागेल. तर हे एवढे डिग्री आपल्याला मिळणार मित्रांनो. ओके. तर 7 न डिव्हाइड केल्यानंतर बघूयात काय मिळतं आपल्याला. इथे 7×5 35, 1 उरला 10 झाले, 7 1 7. इथं पॉइंट देऊयात. 7 1 7 केल्यानंतर आता 3 शिल्लक राहतात है ना. 3च्या पुढे आता डेसिमल दिल्यामुळे 0 घेऊ. ते झाला 10, परत 7 1 7, परत 3 उरलेत. 1 सेकंड. हा डिव्हिजन थोडं केअरफुली करूयात. 7×5 35, 1 उरला 10 झाले, 7 1 7. पॉइंट देऊयात. 7 1 7 म्हटल्यानंतर 3 राहिले, 0 घेतला, 30 झाले, 7 चोक 28, 2 उरले 20, 7 2 14. ओके. इथे आपण स्टॉप होऊ. तर हे एवढे डिग्रीचा हा एक्सटेरियर अँगल असेल. राईट. याचं कन्व्हर्शन आपल्याला आता कशामध्ये करायचंय, रेडियन मध्ये करायचंय. देअरफॉर y इक्वल टू 360/7 इंटू π/180 एवढे असणार आहेत रेडियन्स. काय मिळेल, काय 0 कॅन्सल होणार आहे, 18 1 18, 18 2 36, म्हणजे 2π/7 रेडियन. त्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, हा झाला एक्सटेरियर अँगल, डिग्री मध्ये आहे, आणि हा आहे रेडियन मध्ये. याला इथे बघा किती उरला होता, असू द्या चला, x प्लस y इक्वल टू असणार 180 है ना. इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल यांची सम असते 180 डिग्री. तर x प्लस y ची व्हॅल्यू आहे 360/7. 360/7 एवढे ते डिग्री आहेत, इक्वल टू 180 डिग्री. x इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस 360 डिग्री सॉरी बाय 7. क्रॉस मल्टिप्लाय करा. 7 ने इथे मल्टिप्लाय केला, 7 0 0, 7 8 56, कॅरी 5, 7 1 7 आणि 5 12, 1260 वजा 360 भागिले 7, 1260 मधून 360 गेले, तर इथे राहणार 900 भागिले 7. हे एवढे असणार डिग्री. हा काय झाला मित्रांनो, इंटरनल अँगल झाला सेप्टॅगॉनचा. राईट. आणि याचा आपण देअरफॉर याला रेडियन मध्ये कन्वर्ट करूयात. 900/7 इंटू π/180 हे एवढे रेडियन होणार आहे. 0 कॅन्सल करू, 18 1 18, 18 5 90, तर हा 5π है ना बाय 7 एवढे रेडियन झाले. राईट. तर सेप्टॅगॉन मध्ये है ना, सप्तकोनामध्ये त्याचा एक्सटेरियर अँगल असतो 360/7 डिग्री
किंवा 2π/7 रेडियन आणि त्याचा इंटरनल अँगल असतो 900/7 डिग्री किंवा 5π/7 रेडियन. एक आता प्रॉब्लेम राहिलाय लास्ट, तो म्हणजे ऑक्टॅगॉन साठी आपण प्रयत्न करूयात. ओके, लास्ट क्वेश्चन आहे ऑक्टॅगॉन, ज्याला आपण म्हणतो अष्टकोन. त्याला एकूण साइड असणार आहेत 8 आणि 8ला 8 साइड कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. इथे लिहू आपण, लेट x and y be the interior and exterior angles of an octagon. ओके, अष्टकोनाचा हा x हा इंटरनल अँगल आहे आणि y हा एक्सटेरियर अँगल आहे. तर y बरोबर बघा 8ला 8 एक्सटेरियर अँगलची सम मित्रांनो 360 असणार आहे. तर या 360 डिग्रीला तुम्ही 8 ने डिवाइड कराल तेव्हा आपल्याला एका एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट आपल्याला मिळून जाईल. तर इथे आपण 8 न जर कॅन्सल केलं तर काय मिळतं बघा, 8 एक 8, 8 चोक 32, 4 उरले 40, 8 45, म्हणजे 45 डिग्री हा असेल एक्सटेरियर अँगल. Therefore y इक्वल टू या 45ला आपण π/4 ने जर मल्टिप्लाय केलो तर ते रेडियन मध्ये कन्वर्ट होईल. π/4 नाही, π/180. तर 45 एक 45 आणि 4 म्हणजे π/4 रेडियन मिळेल. त्याच्यानंतर x आणि y या दोन्हींची सम असते 180 डिग्री. कुठलाही रेग्युलर पॉलिगॉनचा इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल यांची सम असते 180 डिग्री. ऑल्सो वी नो, काय माहिती आपल्याला की x प्लस y च सम असणार आहे 180 डिग्री. x इंटेरियर अँगल शोधायचा आहे, y किती मिळाला आपल्याला 45 डिग्री मिळालेला आहे y, आणि हा आहे 180 डिग्री. तर x किती मिळणार आपल्याला 180 डिग्री मायनस 45 डिग्री. तर हे सबट्रॅक्शन करा, 180 मधनं 40 गेलं तर 140, पुन्हा 5 135 म्हणजे 135 डिग्री हा झाला एक्सटेरियर अँगल आहे की नाही. एक्सटेरियर अँगल डिग्री मध्ये मिळाला. याला आपण काय करूयात, 135 ला π/180 ने मल्टिप्लाय जर केलं तर हा रेडियन मध्ये मिळेल आपल्याला. 45 चा पाडापाड पाहिजे, 45 आहे का पाडापाड 45 चा, 45 गुणिले 3 135 आणि 45 गुणिले 4, सो दिस इज 3π/4 एवढे असणार आहेत रेडियन. राईट आहे. तर इंटरनल इंटेरियर अँगल आहे 45 डिग्री किंवा π/4 रेडियन आणि एक्सटेरियर अँगल आहे 135 डिग्री म्हणजे 3π/4 रेडियन्स. राईट आहे. आणखीन बाकीचे काही पॉलिगॉन्स आहेत रेग्युलर, तुम्ही 9 साइड असलेला किंवा 10 साइड असलेला त्याच्या ऍज ए होमवर्क समजून त्याचे इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल्स डिग्री आणि रेडियन या दोन्हीमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आपण थांबूया त्या ठिकाणी मित्रांनो. थँक्यू.